काही काळ तरी तुम्ही भगवंताच्या सानिध्यात बसाल. भगवंताचं प्रेम, भगवंताचं तेज, भगवंताचं स्वरूप काही काळ तरी तुम्ही अनुभवाल. तर ते अनुभवण्याकरता केवळ शरीराने तिथे बसून चालत, मनही तिथे असलं पाहिजे. आता एकीकडे मोबाईल चालले, गुरुजी सांगताय गंमत आठवली. आमच्या संस्थेमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो आणि परमपूज्य परमगुरूंची पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो. त्यावेळेला विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं, अभिषेक वगैरे केला जातो आणि तुळशी दल अर्पण केलं जातं. साग्र संगीत अशी पूजा असते. तर जे गुरुजींनी एकदा असा किस्सा सांगितला. ज्यावेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला शरीर शुद्धी, प्राण शुद्धी केली जाते. प्राणायाम करायला सांगतात गुरुजी. त्यामुळे नाकाला हात लावा, प्राणायाम करा. प्राणायाम केला म्हणजे अहो मी एका माणसाकडे गेलो, त्यांनी पूजा सांगायला आणि त्यांना सांगितलं नाकाला हात लावा. त्यांनी माझ्या नाकाला हात लावला. किती अज्ञान का मुलींच्या नाकाला का तुम्ही अरे तुम्ही कधीही पूजा करत नाही, तुम्हाला ती सवय नाही. उजव्या हाताने काय करायचं, डाव्या हाताने काय करायचं, कसं अर्चन करायचं काही माहिती नाही. का माहिती नाही? काही आम्हाला घेणंच नाही त्याच्याशी, काही आमचं ऐकलंच नाही. आम्ही फक्त पैसा कसा मिळवायचा आणि हिंडायचं फिरायचं मौज मजा करायची एवढं फक्त आम्हाला सांगा. सगळ्या हॉटेल माहिती आहे, सगळे डिश आम्हाला माहिती आहे, सगळं आम्हाला माहिती. पण सारी घरातली देवाची पूजा कशी करायची, कुठला देव कुठे ठेवायचं हे आम्हाला कळत नाही. आम्हाला ठीक आहे. याच्यामुळे माणसाची अधोगती पोहोचते. माणूस भगवंतांना विसरत चाललाय आणि केवळ भोगाच्या मागे लागलेला आहे. आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की भगवंताकडे हल्ली आपण पाहायला शिकलं पाहिजे. भगवंताच्या जवळ जाऊन काही वेळ बसायला शिकलं पाहिजे. ही सवय जशी जशी आपण स्वतःला लावू तसं तसं माणसाचं हृदय शुद्ध होत जातं. आणि श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये हे सांगितलं आहे की जे लोक आपलं हृदय शुद्ध करू इच्छितात त्यांनी श्रीमद भागवताचा अभ्यास जरूर करावा. ज्यांना असं वाटतंय की आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार पुरेपूर भरले आहेत आणि हे दोष कुठल्याही गोष्टीमुळे जात नाही, त्याच्यासाठी औषध नाही. गोळ्या घेतल्या काम गेला, गोळ्या घेतल्या अहंकार गेला. हे दोष अत्यंत भयंकर आहेत. या दोषांमुळे संपूर्ण जीवन माणसाचं बर्बाद होतं, माणसाची प्रगती खुंटते. मग हे जर दोष आपल्याला काढायचे असतील, इच्छा असेल तर आपण भागवताचा अभ्यास करावा. ही भागवत कथा अतिशय दिव्य आहे. प्रेमाने कथा ऐकणाऱ्याच्या कानातून परमेश्वर त्याच्या हृदयामध्ये उतरतात. भगवंत हृदयात उतरण्यासाठी आपल्या देहाचे डोळे व कान हे दोनही द्वार आहेत. दोन दारांनी भगवंत आपल्या हृदयामध्ये येतात. एक आपल्या कानांमधून येतात आणि एक आपल्या डोळ्यांमधून येतात. काही साधक डोळ्यांद्वारे श्री प्रभूंचं स्वरूप आपल्या मनामध्ये स्थिर करतात. भगवंताचं मंगलमय विग्रह, स्वरूप, मूर्ती, सुंदर असं चित्र पाहून आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ते स्थिर करतात. तर काही साधक भगवंताच्या कथा ऐकून भगवंतांना आपल्या हृदयामध्ये स्थिर करतात. म्हणून कान आणि डोळे दोन्हीही पवित्र ठेवायला हवे. मग या ही जी दोन साधनं आहेत, कान आणि डोळे जर पवित्र ठेवायचे असतील तर काय करायला हवं? मोबाईल पासून लांब राहायचं. श्रीमद भागवताने आपलं हृदय शुद्ध होतं, आपले इंद्रिय शुद्ध होतात, वृत्ती शुद्ध होतात आणि त्याचा परिणाम आपला व्यवहारही शुद्ध होतो. मनाला
करण्यासाठी भागवत शास्त्र आहे. अशा प्रकारे एक एक व्यवहार शुद्ध होत संपूर्ण प्रपंच संसार सुखाने आनंदाने भरून जातो. भागवतामध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही की तुम्ही तुमचा प्रपंच संसार सोडा. त्यांनी सांगितलं तुम्ही प्रपंचात राहा, सगळा आनंद घ्या, फक्त मन भगवंताच्या ठिकाणी लावा, बस एवढंच, बाकी काही. अशा प्रकारे एक व्यवहार शुद्ध होत संपूर्ण प्रपंच संसार सुखाने आनंदाने भरून जातो. श्रीमद भागवत याच आनंदाचा संदेश घेऊन आले आहे. ते माणसाच्या हृदयामध्ये ज्ञान जागृत करून त्याला तापापासून पापापासून मुक्त करते. आणि म्हणून श्रीमद भागवताचा जो पहिला श्लोक आहे, प्रारंभीचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं म्हणतंय, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचं जो कारण आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. हे संपूर्ण जग, हे संपूर्ण विश्व कोण निर्माण करतं? परमात्मा परमेश्वर. संपूर्ण सृष्टीची उत्पत्तीही तोच करतो, सृष्टीचं पालन पोषणही तोच करतो आणि संहारही तोच करतो. सच्चित आनंद ही परमेश्वराची 3 रूप सांगितलेली आहेत. 3 रूप आहेत परमेश्वराची, 3 रूप आहेत. एक तो सत आहे, दुसरा तो चित आहे आणि तिसरा तो आनंद स्वरूप आहे. सत प्रकट रूपाने सर्वत्र आहे, म्हणजे भगवंत परमात्मा हा सत्य आहे, तो आहेच, तो नाही असं म्हणता येत नाही. मग आम्हाला कुठे जाणवतं? तो आहे हे खरं, पण तो आपल्याला जाणवत नाही. का जाणवत नाही? कारण त्याच्याकडे बघण्यासारखी सूक्ष्म दृष्टी आपली अजून तयार झाली नाही. त्याला जाणण्याकरता जी सूक्ष्म अशी बुद्धी आपली व्हायला हवी ती आपली झाली नाही. आपली दृष्टी आणि आपली बुद्धी अत्यंत जड आहे. आपल्या दृष्टीला मर्यादा आहे. आपण याच्या पलीकडची गोष्ट पाहू शकत. आपल्या जवळ, खूप जवळ जर गोष्ट नेली, वस्तू नेली तर ती आपण पाहू शकत नाही. अगदी बारीक बारीक गोष्टी आपल्या दृष्टीला दिसत नाही, दृष्टीला मर्यादा आहे. तसंच जसं आपल्या दृष्टीला मर्यादा आहे तशीच मर्यादा आपल्या विचारांना, मनालाही आहे, बुद्धीलाही आहे. बुद्धी फक्त ज्या गोष्टी दिसतात त्याचाच विचार करू शकते. ज्या गोष्टी दिसत नाही पण आहेत त्याचा विचार आपल्या बुद्धीला करता येत. 3 डायमेन्शन मध्ये ही सगळी सृष्टी आपण पाहतो, आपल्याला ती दिसते, आपल्याला ती कळते. पण याच सृष्टीमध्ये, याच जागेमध्ये 4th डायमेन्शन, 5th डायमेन्शन, 6th डायमेन्शन, सगळे डायमेन्शन आहेत, पण ते आपल्याला दिसत नाही. ते दिसण्याकरता, ते जाणवण्याकरता आपली बुद्धी आणि दृष्टी अजून तयार नाही. म्हणून भगवंताचं ते सत्स्वरूप आहे ते आपल्याला दिसत नाही. तो दोष भगवंताचा नाहीये, तो आपल्या मर्यादेचा दोष आहे. मग ते कोणालाच दिसलं नाही का? दिसलं ना. अनेक लोकांनी भगवंताचं सच्चित आनंद स्वरूप पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. जेवढे संत आपण पाहतो आपल्या आजूबाजूला आधी होऊन गेलेले, त्या सगळ्यांनी भगवंताचं साक्षात्कार केले. म्हणजे त्याचं आकलन होणार नाही असं नाही, त्याचं आकलन होऊ शकतं, त्याचं स्वरूप ज्ञान होऊ शकतं, त्याची अनुभूती येऊ शकते. पण त्याच्याकरता आपण तितकं तयार असणं गरजेचं आहे. म्हणून हे जे सच्चिद आनंद स्वरूप आहे त्यातलं सत हे प्रकट रूपाने आहे, चित आणि आनंद हे अप्रकट आहे. आनंद कुठे आहे? जगात आहे, आजूबाजूला आहे? नाही, तो आपल्या हृदयातच आहे. मग आयुष्यभर जो आनंद
जे परमात्म्याचं स्वरूप आपल्या हृदयामध्येच आहे, ते का नाही बरं आपल्याला कळलं? कधी त्याच्याकडे बघण्याचा आपण प्रयत्न करतो का? त्याच्या जवळ जातो का? त्याचं चिंतन करतो का? नाही. ते सोडून बाकी सगळी दुनियादारी आम्ही करतो. स्वतःचा संसार, याचा संसार, त्याचा संसार, याच्या जीवनात काय, त्याच्या जीवनात काय, मोदींनी काय केलं, ट्रम्पनी काय केलं, सगळं जग आम्हाला माहिती. पण आपल्या अंतर्यामी काय आहे, ते सच्चिदानंद स्वरूप कसं आहे, ते मात्र बघत नाही. का बघत नाही? कारण ते कसं बघायचं ते मला माहित नाही. म्हणून वेग तिथे नाही, ते मला माहितीच नाही की कशा त्या आनंदाला कसं जाणायचं. तुमच्या मीराबाईंना तो आनंद कसा केला, कसं बरं त्यांनी जाणलं, जनाबाईंनी कसं बरं जाणलं, नामदेवांनी कसं बरं जाणलं, ते जाणण्याकरिता म्हणून मार्गदर्शन हवं असतं. असं तर चित आणि आनंद हे जे काही रूप आहे ते अप्रकट आहेत, ते शोधावे लागतात, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर जसं आपलं दूध असतं, दुधामध्ये लोणी असतं की नाही, पण ते दिसतं का? का नाही दिसत? आहे ना? मग का दिसत नाही? कारण त्या दुधाचं आधी दही लावावं लागतं, ते दही घुसळावं लागतं, मग त्याच्यामध्ये असलेलं लोणी प्रकट होत. म्हणजे दुधामध्ये लोणी आहे. तसं आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सच्चिदानंद स्वरूप परमात्मा परमेश्वर आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? हृदयाचं मंथन करावं लागेल. हृदयाचं मंथन करण्याकरता हृदयात शिरावं लागेल. हृदयात शिरण्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. ओके, त्या एक एक पायऱ्या आहेत. ह्या एक एक पायऱ्या जसं जसं आपण साध्य करत जाऊ तसं तसं आपण त्या आत्मस्वरूपापर्यंत जाऊ. आणि त्या आत्मस्वरूपापर्यंत गेल्यानंतर काय होतं तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की ते आत्मस्वरूप सर्व प्रकारच्या तापांपासून आणि पापांपासून आपल्याला मुक्त करतं. आता कोणते ताप असतात बरं माणसाला? संसाराचा ताप असतो, तो कायमचाच आहे. संसार करा नाही तर करू नका. संसारिक ताप आहे, शारीरिक ताप आहे. हे जे ताप आहे ते माणसाला कायम त्याच्या मनाला ओढून काढतात, होरपळून काढतात. ह्या तापापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर आपल्याला त्या सच्चिदानंद स्वरूपापर्यंत पोहोचायला. आणि दुसरी गोष्ट आहे पाप. पाप याचा अर्थ काय? ज्या गोष्टी अधर्माने केल्या जातात त्या गोष्टीला पाप असं म्हणतात. साधी सोपी व्याख्या. धर्माने आपण चाललो, नीती नियमाने चाललो तर पाप घडत नाही. अधर्माने अनियंत्रित माणूस ज्या वेळेला वागतो त्यावेळेला त्याच्या हातून पाप घडत. जेव्हा आपण त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचतो त्यावेळेला तो या दोन गोष्टींपासून आपलं रक्षण करतो. आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताप संताप तो होऊ देत नाही आणि आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं पापही तो घडू देत नाही. आणखी काय पाहिजे? त्याकरता विषयातल्या संसारातल्या आनंदाकडे दुर्लक्ष करून आपल्या आतला जो आनंद आहे त्याचा शोध घ्यावा लागतो. त्याकरता भगवंताचं मंगलमय नाम स्मरण, भगवंताच्या मधुर लीलांचं वाचन आणि चिंतन केल्यानंतर तो आनंद आपल्याला हमखास मिळतो. याच गोष्टींमुळे गोपींनी भगवंताला आपलंसं केलेलं आहे. या गोपींनी कधी घरदार सोडलं नाही, संन्यास घेतला नाही, कामधंदा सोडला नाही, आपली कर्तव्यही सोडली नाही. ती मनामध्ये जाऊन त्यांनी जप साधनाही केली नाही. मग काय केलं त्यांनी?
केवळ भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं नित्य स्मरण त्यांनी केलं. त्यांच्या दृष्टीने श्रीकृष्ण परमानंद कंद आहेत आणि श्रीकृष्ण प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर आहे, ही भावना त्यांनी कायम मनामध्ये ठेवली. मी एकटी नाही, प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण असतातच माझ्याकडे, हा भाव त्यांनी ठेवला. त्यांना सोडून भगवंत नसतात हा भाव त्यांचा होता, म्हणून त्यांना तो परमानंद सहजपणे प्राप्त झाला. अशा या आनंद स्वरूप त्रितापांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णांना आम्ही वंदन करतो. वंदन केल्याने पाप जळून जातात. श्री राधाकृष्णांना वंदन केल्याने सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात. हे वंदन केवळ शरीराने नाही तर मनाने होणं अपेक्षित आहे. नुसता हात जोडले शरीर वाकलं म्हणजे वंदन झालं असं नाही. मनामध्ये समर्पणाचा भाव असणं अपेक्षित आहे. मनामध्ये आदर असणं अपेक्षित आहे, विश्वास असणं अपेक्षित आहे, श्रद्धा असणं अपेक्षित आहे. नमन केल्यामुळे देव मानला जातो. ज्यावेळेला आपण भगवंतांना नमस्कार करतो त्यावेळेला देवाला आपण बांधून ठेवतो. त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो असे सूत मुनी म्हणतात. आता हे जे भागवत कथा आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा सूत मुनींचा प्रवेश झालेला आहे. पापावरून दुःख निर्माण होतं आणि पाप केलं तर पुढे त्याच्यातून पाप सहन करावा लागतो. जेव्हा आपण श्रीमद भागवत ऐकतो तेव्हा पूर्वी केलेल्या पापांचा ताप शांत होतो आणि परत पाप करण्यापासून माणूस परावृत्त व्हायला लागतो. याचा अर्थ 7 दिवस आपण कथा ऐकली आणि पाप मुक्त झालो असं नाही. या कथेचं आपण जर पुढे कायम अनुसंधान केलं, भगवान श्रीकृष्णांचं चिंतन कायम करत गेलो तरच या गोष्टी घडणार आहेत. त्याविषयी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानां भाव सरोवरम धुनोति शमलं कृष्ण सलीलस्य यथाशय. जेव्हा आपल्या कर्णरंध्रातून म्हणजे कानाच्या छिद्रामधून भगवंत आपल्या हृदयामध्ये येतील तेव्हा हृदयात असलेल्या सगळ्या अशुद्ध गोष्टी ते शुद्ध करून टाकतील. आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारा आणि मनाच्या लालसेमुळे आपल्या हृदयामध्ये पाप आणि ताप कायम असतात. पण त्या पापाचा आणि तापाचा निवारणाचा उपाय माहिती नसल्यामुळे ते कायम आपल्या हृदयामध्ये राहतात. श्रीमद भागवताच्या श्रवणाने मात्र या पापांची आणि तापांची निवृत्ती होते. कलियुगामध्ये जीवांना कालरूपी सर्पाच्या मुखातून सोडवण्यासाठी भगवान शुकाचार्यांनी श्रीमद भागवत पुराण सांगितलेलं आहे. या श्रीमद भागवत पुराणाची रचना वेदव्यासांनी केली आणि हे पुराण त्यांचे पुत्र शुकदेवजी महाराज यांनी राजा परीक्षिताला सांगितलेलं आहे. ज्ञान व वैराग्य आपल्या आतच असते पण ते झोपलेले आहे, सुप्त स्वरूपामध्ये आहे. त्यांना जागृत करून भक्ती रस उत्पन्न करण्याची ही कथा आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे भगवंत आपल्यापासून दूर नसतात. जिथे त्यांची इच्छा तिथे भगवंत आहेत. आपल्याला जेव्हा भगवंत हवेसे वाटतात तेव्हाच ते आपल्या मनामध्ये येऊन उपस्थित होतात. केवळ इच्छा आपण करावी, भगवंत तयारच असतात. कोण मला बोलवतं, आपण बोलावला ती भगवंत येईल. भगवंत कधी साडे वेळे देत नाही. भगवंतांना आरती जाऊन आमंत्रण द्या, निमंत्रण द्या, पालखी पाठवा, घोडे पाठवा, काही नाही. भगवंताचं फक्त नामस्मरण करा आणि भगवंतांना सांगा की हे भगवंता काही वेळ तरी माझ्या हृदयात बसा न जरा. एवढंच जरी केलं तरी भगवंत रोज येऊन हृदयात बसतील.
आणि एक दिवस असा येईल की भगवंत हृदयातून जाणारच असते. कायम स्वरूपी ते म्हणजे मला हे आता आवडायला लागले तुमच्या हृदय, मी आता इथेच थांबतो, अशी अवस्था निर्माण होईल. त्यांच्या लिलांचं श्रवण, भगवंताच्या लिलांचं श्रवण करण्याकरिता इतर कुठेही जावे लागत नाही. भगवंत ज्या वेळेला आपण भागवताचं वाचन करतो तिथे भगवंत स्वतः येऊन प्रकट होता. शुकाचार्यांसारखे अवधूत वक्ता आणि राजा परीक्षितासारखा हरिगायी श्रोता असेल तर 7 दिवसातच मुक्ती मिळते. श्री भागवताच्या दर्शनाने, श्रवणाने, पूजनाने पापांचा नाश होतो. या कथा श्रवणाने काय काय लाभ होतात ते आत्मदेव ब्राह्मणाच्या चरित्र कथेवरून आपण आता पाहूया. आतापर्यंत सगळी प्रस्तावना झाली, पण आता आपण छोटीशी गोष्ट पाहणार आहोत की त्या आत्मदेव ब्राह्मणाला, त्याच्या मुलाला या केवळ भागवताच्या श्रवणाने काय काय साध्य झालं ते आपण पाहूया. तर तुंगभद्रा नदीच्या तीरावरती एक छोटस गाव होतं. त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपली पत्नी धुंदली, तिचं नाव आहे, तिच्यासोबत राहतो. हा जो आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता हा अत्यंत सुसंस्कारी होता, ब्राह्मण होता. ब्रह्मकर्म सातत्याने करायचा, स्नान संध्या, भगवंताची पूजा करणं, व्रत वैकल्य करणं, हे सगळं तो उत्तम पद्धतीने करायचा. सुस्वभावी होता. गावामध्ये त्याला मान होता, सन्मान होता, प्रतिष्ठा होती. लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदर होता. आणि त्याची जी बायको आहे धुंदली, ती मात्र स्वभावाने अत्यंत वाईटुदळ होती, क्रूर होती, संशयी होती, दुसऱ्यांच्या सारख्या उखाळ्या पाखाळ्या काढणारी ती होती. थोडक्यात बसत होती. तेव्हापासून चालत होते. म्हणजे दोघंही विरुद्ध स्वभावाचे. तो अत्यंत सात्विक आहे आणि ही धुंदली जी आहे ही अत्यंत तामसिक आहे. त्यांच्या घरी कुणी आलं की आत्मदेव सगळ्यांचं स्वागत करायचा, या बसा, चहा पाणी घेऊन जा. आणि हिचं लगेच कपाळाला आठ्या पडायचं, कशाला आली, आता कुठे मी पडले होते, आता लगेच त्यांचा चहा प्याला, पाणी पिला, जेवायला, कशाला लोकांना त्रास द्यायला बरे येतात, असं सारखं ती कटकट 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 करायची. तरी सुद्धा तो आत्मदेव ब्राह्मण तिला समजून घ्यायचा, तर बायकोच करणार काय. त्यामुळे दोघांचा संसार छान पद्धतीने चालला. त्यांना संतान प्राप्त नव्हते. अनेक वर्ष झाले त्यांचा विवाह होऊन पण त्यांना संतान झाले नाही. त्यामुळे आत्मदेव मात्र दुःखी होता. त्याला असं वाटत होतं की एक तरी पुत्र आपल्याला लावावं, जेणेकरून आपलं घरदार, आपल्या प्रथा परंपरा तो पुढे सांभाळेल, त्याच्यावर आपण चांगले संस्कार करावे, त्याला शिक्षण द्यावं, चांगला सुजाण नागरिक आपण त्याला तयार करावं, आणि म्हणून एक तरी पुत्र आपल्याला हवा अशी त्याची इच्छा होती. त्यांनी खूप प्रयत्न केला, अनेक व्रत वैकल्य केली, पण त्याचं फळ काही त्याला मिळालं नाही, जे त्याला अपेक्षित होतं ते. मग एकदा कंटाळला तो आणि त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. बघा कसं असतं ना की त्याला बाकी सगळं सुख होतं, संसार चांगला होता, घरदार सगळं सगळं छान होतं, पण एकच दुःख होत की त्याला पुत्र प्राप्ती नाही. आणि जे मिळत नाही, जे मिळालं नाही त्याच्याच मागे माणूस जास्त नाही. जे बाकीचं सगळं मिळालं आहे त्याचा आनंद तो घेत नाही. जीवनाची उणीव आहे त्याचा तो जास्त विचार करतो, त्याच्यामध्ये वेळ घालवतो, त्याच्यामध्ये आपली शक्ती घालवतो. आणि ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिल्या आहेत त्या मात्र तो पाहत नाही. त्याचंही तसंच झालं. त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला आणि मग तो घरदार सोडून अरण्यामध्ये गेला. तिथे गेला, नदीच्या किनारी बसला आणि बसून तिथे रडत होता की कसं माझं जीवन गेलं, मी इतकं सगळं काही केलं पण परमेश्वराने मला एक सुद्धा संतान दिलं नाही, काय बरं चुकलं असेल माझं, असं सगळं काही तो विचार करत असताना तिथे
एक महात्मा त्याला भेटले, जे अरण्यातून चालले. त्यांनी पाहिलं एक माणूस दुःखी आहे, कष्टी आहे, रडतो आहे. आता ते महात्मा आहेत, संत आहेत, सहृदयी आहेत. ते गेले त्याच्या समोर, त्याला विचारले, अरे म्हणे तू कोण आहेस, तू इथे का बसलायस, तू रडतोयस काय असा. मग त्यांनी सगळी आपली कर्म कहाणी सांगितली की काय करू, असं झालं तसं झालं, पण मला संतानच प्राप्त झाली नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या समोर उभे असणारे महात्मा हे संत आहे, म्हणजे ते साधना करणारे असते. आणि ज्या अर्थी माणूस साधना करतो त्या अर्थी त्याला काही ना काही सिद्धी या प्राप्त असणारच आहे. त्याने लगेच महात्म्यांचे पाय धरले आणि महात्म्याला तो म्हणाला की काहीही करा आणि तुम्ही मला एक पुत्र द्याच, तुम्ही आशीर्वाद द्या की मला संतान होईल. ते महात्मा त्याला म्हणाले की अरे ठीक आहे ना, जीवनामध्ये एखादी मुली नसली तर काही बिघडत नाही, तू परमेश्वराचं स्मरण कर, चिंतन कर, आत्मज्ञान प्राप्त करून घे, कशाला या मध्ये करतो, सोडून देतो ना. तो म्हणाला नाही नाही, मला पुत्र हवाच आहे आणि तुम्ही कृपा करून तो पुत्र मला द्या. जर तुम्ही माझ्यावर कृपा नाही केली तर मी आत्महत्या करेन आणि त्याचं पाप तुम्हाला लागेल. का? कारण तुमच्याकडे ती क्षमता आहे मला देण्याची, पण तरी तुम्ही देत नाही, म्हणून मी आत्महत्या केली आणि त्याचं पाप तुम्हाला लागेल. असं म्हटल्यानंतर त्या महात्म्याने एक फळ त्याला दिलं आणि सांगितलं की ठीक आहे, हे फळ तू घे, तुझ्या पत्नीला खायला दे. पण खायचं म्हणजे घेतलं आणि बका बका खाल्लं असं नाही. तिला आधी स्नान करायला सांग, देवाची पूजा करायला सांग, मग ते फळ ग्रहण करायला सांग. फळ ग्रहण केल्यानंतर काही नियम पाळायचे आहेत. तिने सुस्वभावी राहावं, कोणाशी भांडू नये, तुंडू नये, लोकांचा आदर सत्कार करावा, दिवसभर चरत राहू नये, 2 वेळेला जेवावं, दुपारची झोप टाळावी. ते त्यांनी सांगितलं, तुम्ही नाही सांगितलं. असं सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे तिच्या पोटी सद्गुणी मुलगा जन्माला येईल, आता ही तुझी जबाबदारी असं म्हटलं आणि महात्मा तिथून निघून गेले. त्या आत्मदेवाला अतिशय आनंद झाला की जी गोष्ट आपल्या जीवनात नव्हती ती आता येणार आहे. तो उड्या मारत मारत घरी आला, अतिशय आनंदी होता, त्याचा आनंद ओसंडून राहत होता. त्याच्या पत्नीने त्याला पाहिलं, म्हणे काय झालं आज एवढे आनंदी कसे दिसताय. मग त्यांनी सगळी ती कथा सांगितली आणि तिच्या हातामध्ये ते फळ दिलं. तिला सांगितलं की हे फळ घे, हे तू ग्रहण कर आणि याच्यामुळे आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. आता ती धुंडली आहे, ती मुळातच संशय वृत्तीची आहे. तिने ते फळ बघितलं, तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की हे फळ खरंच मी खाल्ल्यानंतर मला मूल होईल का, आणि फळ खाऊन जर काही विपरीत झालं तर माझा जीवच गेला तर मी काय करू. आणि दुसरी गोष्ट अशी की मी गर्भवती राहिले की मला त्रास होईल, वेदना होती, मग ते बाळ जन्माला येईल, मग ते सारखं रडेल, मग त्याला सांभाळावं लागेल, मग मला झोपता येणार नाही, वेळेवर जेवता येणार नाही, बाहेर कुठे फिरता येणार नाही, त्या बाळाचं सगळं संगोपन मला करावं लागेल. नाही, मी कसं नाही, त्यामुळे मला काही बाळ नको आहे. पण मग आता काय करायचं. तिने ते फळ घेतलं, नवऱ्याला सांगितलं की ठीक आहे मी आंघोळ बिंघोळ करते आणि मग फळ खाते, तुम्ही जा. मग तिने तिच्या बहिणीला गाठलं. आता धुंदली, तिची बहीणही कशीच असणार. बस दोघींनी विचार केला आणि तिची जी बहीण होती तिने गर्भधारण केला होता नुकताच. मग तिने बहिणीला सल्ला दिला, धुंदलीला, की तू एक काम कर, त्याचे फळ आहे ना ते गाईला, मोठ्यामध्ये असणाऱ्या गाईला खाऊन टाकून दे गाईमध्ये, तू काही ते खाऊन, आणि तुला सगळं बाळंतपण वगैरे ते करायचं नाहीये ना, मग माझं बाळ मी तुला ऐकच देते ना, तू फक्त नाटक कर, गर्भवती असल्याचं तू फक्त नाटक कर आणि माझं बाळ जन्माला आलो की मी तुझ्या घरी पोहोचवते. म्हणे मग माझ्या बाळाचं काय.
सांगता येईल मी तुझ्या नवऱ्याला की ते जन्माला आलं आणि मेलं, असं काहीतरी आपण करू नये. तू काळजी नको करू, मी सगळं सेट करेन. दोघी बहिणींनी मिळून हे सगळं ठरवलं. त्याप्रमाणे धुंदलीने ते जे फळ होतं ते आपल्या गोठ्यातल्या गाईला ते फळ खाऊ घातलं. त्याचा परिणाम कसा झाला की ती गाय गर्भवती झाली आणि इकडे धुंदलीने गर्भवती होण्याचं नाटक सुरू केलं. नंतर त्या गाईला एक छानस बालक झालं. मूल झालं तिला, मानवी मूल झालं. फक्त त्या मुलाचे कान गायीसारखे दिसले आणि म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. आणि इकडे तिची धुंदली होती, तिच्या बहिणीने एका मुलाला जन्म दिला आणि मग ती बहीण त्या लहान बाळासहित धुंदलीच्या घरी येऊन राहिली. त्या आत्मदेवाला सांगितलं की अहो तिचं हे पहिलंच बाळंतपण आहे, तिला काय समजणार, तिचं सगळं मी पाहते, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून ती धुंदलीची बहीण आणि तिचं ते बाळ त्यांच्या घरी राहिलं. त्या बाळाचं नाव धुंदुकारी असं ठेवण्यात आलं. धुंदलीचा मुलगा धुंदुकारी. आता जे गाईला मूल झालं होतं त्याचं नाव गोकर्ण आणि आत्मदेवाचा म्हणजेच त्या धुंदलीचा मुलगा म्हणूया आपण आता, त्याचं नाव धुंदुकारी झालं. जो गोकर्ण होता तो अत्यंत सात्विक सच्शील असा मुलगा तयार झाला. त्याच्यावर चांगले संस्कार झाले. एक तर तो ब्राह्मणाच्या किंवा महात्म्याच्या आशीर्वादाने झाला, त्यामुळे सात्विकता त्याच्यामध्ये होती. आपल्या आई वडिलांचा तो आदर सत्कार करत होता. आत्मदेवांकडून त्यांनी सगळं शिक्षण घेतलं, वेद शास्त्र तो पारंगत झाला आणि त्याच्या विरुद्ध धुंदुकारी झाला. तो नीट शिकला नाही, वाईट संगती त्याला लागली, घरातून तो पैसे चोरायला लागला, वेळ वाकडं वागायला लागला, लोकांना शिव्या द्यायला लागला, रोज उठून घरी भांडणं आणायला तो लागला. अशी दोन मुलं वाढायला लागली. एक दिवस काय झालं तर धुंदुकारी हा 5 वेश्यांच्या फंदामध्ये फसला. आता 5 वेश्या कोणत्या तर रंग रूप रस स्पर्श आणि गंध, ह्या 5 वेश्या आहेत. म्हणजे हे जे 5 गुण आहेत याच्यामध्ये माणूस कायम अडकलेला असतो. रंगाचं आकर्षण त्याला असतं, रूपाचं आकर्षण असतं, रसाचं आकर्षण असतं, गंधाचं आकर्षण असतं आणि स्पर्शाचं आकर्षण माणसाला सोडत. तसाच हा धुंदुकारी अत्यंत अनाचारी वेश्यागमन करत असे, घरातून पैसे नेत असे. आई वडील त्याला नको म्हटल्यानंतर आई वडिलांना तो आता मारायला लागले. समाजामध्ये ज्या आत्मदेवाला अत्यंत आदराचं स्थान होतं त्या समाजामध्ये हा धुंदुकारी त्याच्याशी वाईट वागत असे, त्याला शिव्या देत असे. असं सगळं चाललं होतं त्याचं. हा कधीही भगवंताचं भजन पूजन करायचं नाही, स्नान संग्रह करायचा नाही, केवळ स्वैराचार करत होता. त्याचं हे सगळं स्वरूप पाहिल्यानंतर आत्मदेवाला पश्चाताप व्हायला लागला आणि त्याला त्या महात्म्याचे शब्द आठवले. आणि मग मनामध्ये तो असं म्हणायला लागला की आपण नीट उत्तरित होतो तेच बरं होतं. निदान हा त्रास तर नव्हता आपल्याला, आपण आपल्या आनंदात होतो, सुखात होतो. आज घरातही आपल्याला त्रास होतो, बाहेरही त्रास होतोय. मुलं आपल्याला मान देत नाही, सन्मान देत नाही, उलट सगळं घर तो धुवून काढतो आहे. पण आता ती वेळ निघून गेली. धुंदुकारी पैसा खर्चून टाकायला लागला. वेळ प्रसंगी आई वडिलांवरती हात टाकायला लागला. वडिलांचं दुःख पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला की बाबा तुम्ही आता या संसारामधून मुक्त व्हा, भगवंतांना शरण जा, भगवंताची तुम्ही आराधना करा. तुम्ही आता या संसारामध्ये या घरामध्ये राहू नका. तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जा आणि तिथे जाऊन तुमचा उर्वरित जीवनाचा कालावधी चांगला घालवा. पण तुम्ही इथे राहिल्यानंतर काहीही चांगलं घडणार नाही. असं
गोकर्णाने त्यांना सांगितल्यानंतर आतमध्ये घराचा त्याग करून गंगा किनारी गेले. तिथे शुचिर्भूत झाले. भगवंताची मानस पूजेमध्ये ते मग्न झाले. त्यांचं मन हळूहळू एकाग्र व्हायला लागले. भगवंताच्या ध्यानामध्ये ते रमायला लागले आणि मग संसार विसरले. श्रीकृष्ण स्मरणामध्ये ते रमले आणि ईश्वराशी तादात्म्य पावले. वडील घरातून निघून गेल्यानंतर गोकर्णही घरातून निघून गेला. नंतर धुंदुकारीचं एकट्याचंच राज्य होतं. त्याने आईला घरातून धक्के मारून बाहेर काढलं. ज्या आईने त्याला कायम पाठीशी घातलं, त्याचं कोण कौतुक केलं, त्याच्या चुका, त्याच्या अपराध सारखे त्याने पोटात घातले, त्या आईला त्याने घराच्या बाहेर काढलं. आता धुंदुकारी चोरी करायला लागला. त्याने एकदा राजाच्या महालामध्ये चोरी केली आणि आपल्या घरामध्ये वेश्यांना आणून ठेवले. तो सगळा पैसा वेश्यांवरती खर्च करायला लागला. ती केलेली चोरी, राजाच्या दरबारातून महालातून त्यांनी केलेली चोरी एक दिवस पकडली जाईल असं वेश्यांना वाटायला लागलं. आणि जर ती चोरी पकडली गेली तर आपल्याला दंड होईल. म्हणून त्यांनी काय केलं, त्या धुंदुकारीला धरलं. 5 जणी त्या होते. त्याचे हातपाय बांधले आणि त्याच्या तोंडामध्ये निखारे भरले. त्याला मारून टाकले. एवढंच नाही तर त्याचा दाह संस्कार न करता त्याचं जे घर होतं त्या घराच्या अंगणामध्ये खड्डा ठेवला आणि तिथे त्याचं प्रेत पुरवलं. आणि ती जी काही धनसंपदा होती ती सगळी त्यांनी घेतली आणि त्या पळून गेल्या. धुंदुकारीचा कुकर्मामुळे मृत्यू झाला. जो माणूस पाप करतो, वाईट कृत्य करतो, त्याचा शेवटही वाईटच होतो. त्यामुळे तो मृत्यूनंतर प्रेत योनीमध्ये शिरला. त्याला कुठलीही चांगली गती मिळाली नाही. त्याच्या मृत्यूची वार्ता गोकर्णाला कळाली. तो गोकर्ण तिथे नव्हता. गोकर्ण घर सोडून तीर्थयात्रा करत फिरत होता. गोकर्णाला कळलं की आपला भाऊ मारला गेला आहे. हे कळल्यानंतर गोकर्ण गयेला गेले. तिथे जाऊन त्यांनी पिंडदान केलं, श्राद्ध घातलं आणि नंतर आपल्या घरी परत आले. गोकर्ण घरी आल्यानंतर गावातली सगळी लोक जमा झाली. घर सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. घरामध्ये कुठलीही गोष्ट नीट नव्हती. गोकर्णाला सगळ्या गावातल्या लोकांनी मदत केली. घर स्वच्छ केलं, पवित्र केलं, सारवलं केलं. घरामध्ये भगवंताची स्थापना करण्यात आली. गोकर्णाला काही शिदा गावातल्या लोकांनी दिल्या. कारण गोकर्ण सच्ची लोक होते, सात्विक होते. म्हणून लोकांनी त्यांना मदत केली. मग नंतर दिवसभर सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि नंतर रात्र झाली. सगळे लोक निघून गेले. निघून गेल्यानंतर गोकर्णही शांतपणे निजले, झोपले. झोपल्यानंतर मध्यरात्री त्यांना रडण्याचा आवाज यायला लागला. ते उठले. त्यांनी घरामध्ये बघितलं कुणीच नाहीये. पुन्हा जाऊन झोपले. पुन्हा त्यांना रडण्याचा आवाज यायला लागला. पुन्हा ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी विचारलं की कोण आहे, कोण रडतंय, मला तर कुठे दिसत नाहीये. त्यावेळेला तिथे धुंदुकारी जो होता, ज्याने अग्नित पाप केलं होतं आणि त्याला प्रेत योनी मिळाली होती, तो त्या ठिकाणी प्रकट झाला. आणि त्याने सांगितलं की गोकर्णा, मी आयुष्यभर वाईट कर्म केलं, आई वडिलांशी वाईट वागलो, सगळ्या प्रकारची पापं मी केली. त्यामुळे त्या वेश्यांनी माझा खून केला, मला मारलं आणि इथे काढून टाकले. मला मुक्ती मिळालेली नाही. तर माझ्यावर तू कृपा कर आणि मला मुक्तीचा मार्ग दाखव. गोकर्णाने त्याची समजूत काढली. तो म्हणे, दादा तू काळजी करू नको, पण असं कसं झालं मला? मी तर गयेला गेलो होतो, तुझं पिंडदान मी केलं, श्राद्ध पण मी घातलं, तरी तुला मुक्ती मिळाली नाही. धुंदुकारी म्हणाले, अरे बाबा, माझे पापच एवढे मोठे आहे की मी अजून मुक्त झालेलो नाही, पण तू मला याच्यातनं बाहेर काढ.
गोकर्णाने त्याला आश्वासन दिलं की तू काळजी करू नको, मी काहीतरी मार्ग काढतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्णाने गावातल्या विद्वान लोकांना एकत्रित आणलं आणि त्यांच्या समोर समस्या मांडली की रात्री असा असा प्रकार घडला आणि धुंदुकारीला प्रेत योनी प्राप्त झालेली आहे. तो त्यातून मुक्त झालेला नाही आणि त्याला मुक्त होण्याची इच्छा आहे, तर तुम्ही मला मार्ग द्या. अनेक विद्वानांनी विचार केला, पण ते म्हणाले की अशा पद्धतीने कुणीही मुक्त होऊ शकत नाही. त्याला अनेक वर्ष हत्या, आत्महत्या ह्या ज्या वेळेला होतात त्यावेळेला अनेक हजार वर्ष प्रेत योनीमध्ये राहावं लागतं. तिथून लवकर बाहेर पडता येत नाही. तशी त्याची अवस्था, तू नाही बाहेर येऊ शकणार, काहीच उपाय नाहीये. हे ऐकल्यानंतर गोकर्ण शांत बसले. पुन्हा दुसऱ्या दिवशी धुंदुकारी परत रात्री आला. त्याने विचारलं, अरे गोकर्ण काही उपाय सापडला का? गोकर्ण म्हणे, दादा मी शोधतो आहे, अजून तरी मला काही उपाय सापडला नाही. मला उपाय सापडला की मी तुला निश्चित सांगेन. तू निराश होऊ नको. बघा दोन भावांच्या मनोवृत्तीमध्ये किती अंतर आहे. एक जो आहे ज्यांनी गोकर्णाला आई वडिलांना कायम त्रास दिला आणि गोकर्ण आहे की आपल्या भावाला मुक्ती मिळवण्याकरता, मुक्ती देण्याकरता प्रयत्नशील आहे. दुसऱ्या दिवशी गोकर्णाने भगवान सूर्यनारायणांची पूजा केली, त्यांना अर्घ्य दिलं आणि भगवान सूर्यनारायणांना त्यांनी सगळा प्रसंग सांगितला आणि धुंदुकारीला मुक्ती कशी द्यावी हे मला कळत नाहीये, तुम्ही मला मार्गदर्शन करा अशी विनंती केली. ती विनंती केल्यानंतर भगवान सूर्यनारायणांनी गोकर्णाला सांगितलं की हे गोकर्ण, तू तुझ्या अंगणामध्ये विधिवत भागवताचं कथन कर, भागवताची कथा कर. ही भागवताची कथा जर धुंदुकारीने ऐकली तर तो त्याच्यातून मुक्त होईल. हा एकच उपाय आहे. हे ऐकल्यानंतर गोकर्णाला आनंद झाला. त्याने लगेच धुंदुकारीला जाऊन सांगितलं की दादा, उपाय मिळाला, आपल्याला भागवत कथेचं आयोजन करायचं आहे. त्याने गावात सगळ्या लोकांना सांगितलं. लोकांनीही अत्यंत उत्साहाने भागवत कथा सत्राचं आयोजन केलं. अंगणामध्ये मांडव टाकला गेला, पताका लावल्या गेला, केळीचे खांब रोवण्यात आले, मंगलमय वातावरण निर्माण करण्यात आले, वाद्य वाजायला लागली, भगवंताच्या विग्रहाची पूजा करण्यात आली आणि गोकर्णांनी स्वतः भागवत सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला हा जो धुंदुकारी आहे, गावातली सगळी लोक भागवत ऐकायला त्या ठिकाणी आली. त्यावेळेला धुंदुकारी एका वेळूमध्ये येऊन बसला. त्याला जागाच नव्हती बसायला. वेळू जो असतो त्या वेळूमध्ये तो येऊन बसला आणि 7ही दिवस अत्यंत श्रद्धेने त्याने भागवत कथेचं श्रवण केलं. एक एक दिवस जसा होत होता तसं तसं त्या वेळूची एक एक गाठ फुटत होती, सुटत होती आणि 7व्या दिवशी संपूर्ण वेळूची शेवटची गाठ फुटली आणि एक दिव्य पुरुष त्या वेळूतून बाहेर आला. त्याला पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कोण आला? त्यांनी सांगितलं की मी तोच धुंदुकारी आहे जो अत्यंत पापाचरण करत होतो. तो आज मला दिव्य देह प्राप्त झाला केवळ भागवताच्या श्रवणाने. आणि मग त्याला देण्याकरता भगवंताचे पार्षद तिथे आले. 7 गाठी त्याच्या सुटल्या. आता या 7 गाठी केवळ धुंदुकारीलाच होत्या का? नाही, प्रत्येक संसारी माणसाच्या जीवनामध्ये या 7 गाठींना बांधलेला असतो. त्या 7 गाठींमधून माणसाची लवकर सुटका होत नाही. त्या 7 गाठी कोणत्या? तर पती पत्नी विषयी आसक्ती. पती असेल तर त्याला पत्नी विषयी आसक्ती असते, पत्नी असेल तर पती विषयी आसक्ती असते. ही पहिली गाठ. दुसरी गाठ आहे पुत्र आसक्ती, मुलाविषयीची आत्यंतिक आसक्ती.
माझा बाळ, माझा बबड्या कितीही मोठा होऊ दे, पण आईला तो बबड्याच असतो, चिमट्याच असतो, पिंट्याच असतो. त्यांनी खाल्लंय की नाही, काय झालंय, सगळं सगळं पाहत असते बिचारी माऊली. पुत्राविषयी अत्यंतिक आसक्ती तिला असते. तिसरी गाठ आहे व्यवसाय, उद्योगधंदा जो काही आपण करतो त्याविषयी आसक्ती असते. त्यानंतर द्रव्यासक्ती, धन संपदा, माया जी काही आपण कमवलेली असते ती, कुटुंबाविषयी आसक्ती असते, घरदाराविषयी आसक्ती असते आणि आपल्या गावाविषयी आसक्ती असते. यामध्ये जीव बांधला जातो. या सगळ्या आसक्तीने जीव बांधलेला असतो आणि भगवंताचं नामस्मरण, लीलांचं स्मरण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला या आसक्ती, या गाठी हळूहळू सुटायला लागतात. त्याच्याकरता भगवंताचं सातत्याने नामस्मरण करणं आवश्यक असतं. ठीक आहे. गोकर्णाने 7 दिवसाची भागवत कथा केली आणि वेणूमध्ये धुंदुकारी बसला. अत्यंत प्रेमाने, आदराने, एकाग्रतेने त्याने भागवताचं श्रवण केलं. त्या वेणूच्या ज्या गाठी होत्या त्या एक एक दिवस एक एक गाठ सुटली. जीवनातल्या सगळ्या गाठींमधून, बंधनांमधून तो धुंदुकारी मुक्त झाला आणि दिव्य देह त्याला प्राप्त झाला. त्याला नेण्यासाठी भगवंताचे पार्षद त्या ठिकाणी आले आणि त्या धुंदुकारीला नेण्याकरता भगवंताचं विमानही तिथे आले. ते पाहिल्यानंतर गोकर्णाला आश्चर्य वाटलं आणि त्याने पार्षदांना विचारलं की धुंदुकारीला नेण्याकरता तुम्ही स्वतः विमान घेऊन आला? त्यावेळेला पार्षद म्हणजे भगवंताचे सेवक गोकर्णाला म्हणाले की धुंदुकारीने जी कथा ऐकली ती अत्यंत मन लावून कथा ऐकली, त्याचं मनन केलं आणि सातत्याने परमेश्वराचं अनुसंधान त्यांनी 7 दिवस ठेवलं. कथा ऐकली, जाता जाता सोडून दिली, असं केलं नाही. घरी गेल्यानंतरही आपण काय ऐकलं त्याचं स्मरण त्यांनी केलं आणि भगवंताचं सातत्याने अनुसंधान केलं. भगवान श्रीकृष्णांचं आपल्या हृदयामध्ये त्यांना विराजमान करून तिथे त्यांचं अस्तित्व आहे असा भाव त्याने मनामध्ये कायम ठेवला. त्याचा परिणाम असा झाला की तो या प्रेत योनीतून मुक्त झाला आहे आणि मी आता त्याला भगवंताच्या धामामध्ये घेऊन जाणार असं पार्षदाने सांगितलं. त्यावरती तिथे उपस्थित जी सगळी गावातली लोक होती ती म्हणाली मग आम्ही पण कथा ऐकली ना, आम्हाला घ्यायला कोणी विमान आलंय, कुठे पार्षद आलंय? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण जी कथा ऐकली ती मध्ये स्वतः काढत काढत ऐकली. काही लोकांनी मध्येच मोबाईल बघितले, काही लोकांनी मध्येच कॉल घेतले. अशी जर आपण कथा ऐकली तर भगवंत कसे जर आपल्याला विमान पाठवायचे? सगळं दूर ठेवून भगवंताचं स्मरण करत, भगवंताशी एकांत होत जर आपण कथा ऐकली तरच आपल्याला विमान मिळेल. आता काय करायचं? मग गोकर्णांनी परत दुसऱ्यांदा भागवत कथा सप्ताह केला आणि त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या गावकऱ्यांनी एकाग्र चित्ताने ती कथा ऐकली आणि मग सगळ्यांना घ्यायला जम्बो जेट विमान त्या ठिकाणी महान आणि भक्ती प्रवाहित झाली. ज्ञान वैराग्यासह भक्ती पुष्ट झाली तर ती भक्ती मुक्ती प्रदान करते. गोकर्णाच्या सभामंडपामध्ये भगवंत त्यावेळेला स्वतः प्रकट झाले. गोकर्ण आणि त्याला म्हणाले की गोकर्ण तुझ्या कथा कीर्तनाने मी प्रसन्न झालो आहे, तू काहीतरी वरदान माझ्याकडे मान.
त्यावेळेला गोकर्ण त्यांना म्हणाले की भगवंत, जो माणूस श्रीकृष्णाची कथा करेल, कीर्तन करेल, अशा ठिकाणी आपण उपस्थित व्हावे आणि वैष्णवांचे हृदय आपल्या आनंदाने प्रेमाने भरून टाकावे. भगवंतांनी त्याचं हे मागणं मान्य केलं आणि त्याला तथास्तु असं म्हणतात. आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना भगवंतांनी सद्गती दिली. आपल्या धामाला सगळ्या लोकांना भगवंत घेऊन, म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक श्रद्धेने आवडीने कथा ऐकायला हवी. कथा अशी ऐकावी की आपल्याला जगाचा विसर पडायला हवा. किती वाजले, चहाची वेळ गेली का, घरी कुणी आलं असेल का, घरात काय चाललं असेल, कसलाही विचार कथा ऐकताना करायचा, केवळ भगवंताचा विचार करायचा. म्हणून जेव्हा तुमच्या मनामध्ये भगवंताची लीला श्रवण करण्याची इच्छा निर्माण होईल, त्यावेळेला भगवंत त्या इच्छेच्या आत येऊन बसते. आणि जेव्हा भगवंत येतील तेव्हा त्या इच्छेतील शत्रू, मित्र, संसारातील सगळे सोयरे सगळे निघून जातील आणि केवळ तिथे साक्षात भगवंत शिल्लक राहतील. म्हणून श्रीमद भागवत म्हणते की कथा ऐकण्या इतके मोठे साधन नाही. केवळ कथेच्या श्रवणाने श्याम सुंदर हृदयामध्ये प्रकट होतात, डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागतात, कंठ गदगद होतो, शरीर रोमांचित होतं आणि त्याच वेळेला प्रत्यक्ष भगवंत आपल्या हृदयामध्ये बसून विविध प्रकारच्या क्रीडा करायला लागतात. म्हणून श्रीमद भागवताला निगम सार सर्वस्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाच्या खाली जाऊन बसल्यावर जिथे जो जे मागेल त्याला त्या गोष्टीची प्राप्ती होते. वेद रूपी कल्पवृक्ष, मुळात कल्पवृक्ष असं झाड आहे की ज्याच्या खाली बसल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आपल्याला कोणालाही ते माहिती नाही. तिथे वेद हाच कल्पतरूचं झाड आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि जो कोणी वेदरूपी कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बसेल त्याची ती इच्छा पूर्ण होईल. तो वेदरूपी कल्पवृक्षाच्या झाडाखाली जे लोक जाऊन बसतात ते काय मागतात? ते संसार मागत नाही, नोकरी धंदा मागत नाही, मुलांचं प्रमोशन होऊ दे असं मागत नाही. जे लोक वेदांचा अभ्यास करतात ते द्वैताचा अनुभव मागतात, अद्वैताचा अनुभव मागतात, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत. जी त्यांची इच्छा असते तो अनुभव परमात्म्याला ते मागतात आणि त्यांना तो अनुभव येतो. एकदा असेच श्री शुकदेवजी महाराज फिरत फिरत वेदांच्या कल्पवृक्षाखाली जाऊन बसले. म्हणजे एकदा शुकमुनींनी वेद पाहायला सुरुवात केली, वेद चाळायला सुरुवात केली. त्यावेळेला त्या कल्पवृक्षाने विचारले की महाराज आपल्याला काय हवं आहे, मी तुम्हाला काय देऊ, मी तुमची काय सेवा करू. शुकदेवजी महाराज त्यांना म्हणाले की मला काही नको, मी तर स्वप्रकाशे चिदात्मनी ब्रह्मणी सुखमास्महे. मी स्वतः स्वप्रकाश चिदात्मा ब्रह्मामध्ये आनंदाने बसलेलो आहे. मी कायम ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्मस्वरूपाचा आनंद मी नित्य अनुभवतो आहे. आता मला कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही. मग कल्पवृक्ष त्यावरती त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्या सावलीत बसला आहात आणि तुमच्यासारख्या ब्रह्मरूप अतिथीला मी रिक्त हस्ताने कसा जाऊन देईल. अतिथी आलाय तर त्याला हा या आता, पुणेकर नाही येत ते, भेटूया परत, कुठे कधी काय काही नुसतं म्हणायचं असतं. तसं काही घडत नाही. ते म्हणतात तुम्ही आलात ना, अतिथी म्हणून आलाय, तर अतिथी आपल्या घरी आल्यानंतर त्याला रिक्त हस्ते पाठवायचं नसतं. हा प्रोटोकॉल तेव्हा नसतो, वेगात नसतो. तर मी तुम्हाला काहीतरी दिलंच पाहिजे.
तुम्ही काही मागत नाहीये, पण देणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून असं म्हणून माझं सगळ्यात उत्तम स्वारसी फल निगम कल्पतरोर्परितम फलम मी तुम्हाला देतो आहे. हे फळ तुमच्या मुखाच्या स्पर्शाने अधिक गोड होऊन जाईल असे म्हणून वेदांनी साक्षात भागवत शुकदेवजी महाराजांना दिले. वेदांनी भागवत दिलं शुकदेवजी महाराजांना आणि त्यांना काय सांगितलं की तुमच्या मुखा ते आल्यानंतर म्हणजे तुम्ही त्याला मुख लावलं. शुक म्हणजे काय? पोपट. ज्यावेळेला पोपट एखादं फळ खातो त्यावेळेला ते अधिक गोड लागतो. तीच संकल्पना इथे आहे की शुकदेवजी महाराजांच्या मुखातून जेव्हा भागवत प्रकट होईल ते अधिक मधुर होऊन बाहेर पडेल. त्यांच्या वाणीचा स्पर्श जेव्हा त्या भागवताला होईल तेव्हा ऐकणाऱ्यांचं मन तृप्त होईल, त्यांना भक्तीची प्राप्ती होईल. म्हणून मी तुम्हाला हे भागवत देतो आहे असं म्हणून त्या कल्पवृक्षाने शुकदेवजी महाराजांना भागवत दिलं. म्हणून भगवान वेदव्यासांनी म्हटलं आहे पिबत भागवतम रसमालयं मूढो रसिक भवी भावुकाः. संसारामध्ये रमणारे रसिक यावेळी सुखाची अपेक्षा करणाऱ्या सगळ्यांना मी निमंत्रण देतो. हे जे भागवत आहे ते कसं आहे? पिबतम भागवत रसमालयं. भागवतामध्ये असणारा जो रस आहे भक्तीचा रस तो प्यावा आणि आनंदित व्हावा. रस आपण खात नाही, रस पितो. आणि भागवतामध्ये भक्तीचा माधुर्य भक्तीचा भगवान श्रीकृष्णांच्या सच्चिदानंद स्वरूपाचा जो रस आहे तो रस आपण ग्रहण करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा रस ग्रहण करण्याकरता कुणी यावं तर संसारामध्ये रमणारे जे संसारिक आहेत त्यांनी यावं, रसिकांनी यावं. सगळ्यांना मी निमंत्रण देतो. परलोकाचे जे सुख मिळण्याची ज्यांची अपेक्षा असते त्यांना देखील मी निमंत्रण देतो की त्यांनी भागवताचा रस चाखण्याकरता इथे उपस्थित राहावं. भगवंताची भक्ती करण्याचं सुख, भगवंताचं स्मरण करण्याचं सुख, त्यांच्या पूजेचं सुख, नामस्मरणाचं सुख, असं सुख तात्काळ आपल्याला मिळतं. ही भक्ती इह परलोकामध्ये सर्वत्र साथ देते. या भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की परमात्म्याचं मिलन होण्यापूर्वी देखील भक्तीचं सुख मिळतं. परमात्म्याचं मिलन होत असताना, परमात्म्याचं स्वरूप दर्शन होत असतानाही सुख अनुभवायला येतं. आणि त्यांच्याशी मिलन झाल्यानंतरही ते सुख आबाधित राहतं. कसं? जसं आपले तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदच. फक्त आनंद आनंद आणि आनंद. भगवंताची साधना करतानाही आनंद आहे, भगवंताचं स्वरूप पाहतानाही आनंद आहे. स्वरूप पाहून झाल्यानंतर मन आनंदाने तृप्त होत नाही, नंतरही आनंद आहे. एकंदरीत काय की भगवंत म्हणजेच आनंद आहे. जितका आपण भगवंताच्या जवळ जाऊ त्याच्या भक्तीचा रस आपण चाखू तितका आनंद आपला प्रत्येक क्षणी वाढत जातो. तो कमी होत नाही, तो थांबत नाही. जसं आपण एखादा पदार्थ चाखला की तेवढ्या पुरता आनंद मिळतो, तो पदार्थ संपला की आनंद संपला. तसं भगवंताचं नाही. भगवंताचं नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा आनंद मिळतो, भगवंताचं स्वरूप पाहतो तेव्हा आनंद मिळतो, भगवंताचं स्मरण केलं तेव्हाही आनंद मिळतो. भगवंताचं कुठल्याही कारणाने तुम्ही अनुसंधान ठेवा, आनंद रस मिळणारच असं त्यांनी म्हटले. आणि म्हणून आपण श्रीमद भागवताचं श्रवण करूया. मग श्रवण करताना भगवंताची भक्ती आपल्या हृदयामध्ये येऊन बसेल. त्यामुळे भूतकाळातील गोष्टींचं स्मरण करून जे आपलं मन शोकग्रस्त होतं किंवा भविष्याच्या
चिंतेची जी आपल्याला काळजी घातलेली असते, वर्तमान काळामध्ये मोहानी गोष्टींपासून सुटण्याची आपली धडपड असते, त्या सगळ्या गोष्टी भागवताच्या श्रवणाने निघून माणसाचं मन कधीही वर्तमान काळात फारसं नसतं. एक तर भूतकाळात तरी असतं, एक तर भविष्य काळात तरी असतं. भूतकाळात काय काय घडलं, मला कोण बोललं, कसं बोललं, मी काय व्यवहार केला, 2 रुपये किलो यांनी भाजी घेतलीये, अरे तर जमाना झाला, कशाला लक्षात ठेवतं ते 2 रुपये भाजी. पण नाही, काही भूतकाळामध्ये जायचं आणि काही लोक सतत भविष्याची कल्पना करत राहतात. असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल. प्रत्यक्षात काय ऐकचं. आणि वर्तमान काळात खूप कमी लोक जगतात. पण जे लोक वर्तमान काळामध्ये जगतात ते आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होतात. हे घेऊ का ते घेऊ. आता स्मार्टफोन जो आलाय, नवीन व्हर्जन आलाय, मग त्याच्यामध्ये नवीन गोष्टी काय आहेत. मग तुझ्याकडे आहे ना चांगला फोन, नाही आता हा जुना झाला. कशाला प्रत्येक गोष्टीचा मोह असतो. म्हणजे ह्या सगळ्या विवंचनेमध्ये आपलं मन सातत्याने अडकून पडतं आणि मग आपल्याला आपल्या जीवनाचा खरा आनंद घेताच येत नाही. सतत कुणाचं तरी रडगाणं ऐकत बसा, कुठली तरी चिंता डोक्यामध्ये ठेवून बसा, फालतूच्या कल्पना डोक्यामध्ये ठेवा, बस खरा आनंद घेतला जात नाही. मग आपल्याला खरा आनंद जीवनाचा घ्यायचा आहे ना, मग भागवत कथेचं श्रवण, त्याच्यातून आपल्याला कळेल की खरा आनंद कसा घ्यायचा असतो आणि खरा आनंद कुठे आहे.